मिथुन राशीसाठी ग्रह फक्त बाहेर काही घडवत नाहीत, ते सगळ्यात आधी तुमच्या मनात हालचाली निर्माण करतात. आजचा काळ असा आहे की जिथे शरीर काम करतंय पण मन थकलेलं आहे. ठीक आहे, मिथुन राशी बुद्धिमान जरी असली तरी विचार करून तिच्या मनाला एक थकवा आलेला आहे. आणि हे योगायोग नाहीये, ही एक ग्रहांची एक गोचरीची रचनाच आहे. मकर राशीत मंगळाचा प्रवेश झालेला आहे. बुधही तिथे एकत्र आल्यामुळे तुमचं डोकं काही थांबत नाही आणि विचार एकामागून एक धावत राहतात. आणि मी अजून काय करू शकतो ही भावना, मी किती थकलोय यावरती मात करते. म्हणूनच या काळात मिथुन राशीच्या कामाचा ताण हा वाढत आहे, पण त्याचबरोबर संधी सुद्धा वाढत आहेत. कारण की मिथुन राशीच्या व्यक्तींनो, ग्रह कधी तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला सध्या तरी तपासत आहेत. तुम्हाला असं वाटेल की जबाबदाऱ्या अचानक वाढल्या आहेत, प्रोजेक्ट एकामागून एक येत आहेत आणि थांबायची संधीच मिळत नाहीये. पण मिथुन राशीच्या व्यक्तींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्थिती तेव्हाच येते ना जेव्हा व्यक्ती पुढच्या स्तरासाठी तयार असतो. त्याची प्रगती होण्यासाठी एक नेक्स्ट लेवल त्याला मिळणारी असते. IT असेल, टेक्निकल असेल, शिक्षण असेल, डेटा, मीडिया आणि काही कम्युनिकेशनचे पण क्षेत्र असतील ना, तर तुमची बुद्धी सध्या तरी फार शार्प आहे. म्हणूनच तुमचं काम ते लोकांच्या नजरेत येईल आणि सध्या ते आलेलं आहे आणि ते महत्वाच्या लोकांपर्यंत आता पोहोचणार आहे. पण एका गोष्टीची थोडी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. शनीच्या दृष्टीमुळे तुम्ही शब्द थोडे कठोर वापरू शकता आणि मंगळामुळे तुम्ही घाईघाईत बोलू शकता. म्हणून वरिष्ठांशी तुम्ही जो काही संवाद ठेवता ना, थेट संवाद, तो टाळला पाहिजे आणि वादही टाळा. कारण या काळात तुमचं बरोबर असणं पुरेसं नाहीये, तुमचं शांत असणं जास्त महत्वाचं असेल. जो मिथुन राशीचा व्यक्ती या काळात संयम ठेवतो ना, तोच पुढे प्रमोशन, मान सन्मान आणि स्थिर यश मिळवतो. त्यामुळे मिथुन राशीसाठी हा काळ मला असा वेगाचा वाटत नाहीये. तो काळ एक मानसिक परिपक्वतेचा आहे, एक वेगळीच मॅच्युरिटी आणून देणार आहे. आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना लक्षात ठेवा, जिथे मन स्थिर तिथेच तुमचं भविष्य हे सुरक्षित असतं. आणि फेब्रुवारी 2026 हा महिना असाच असेल. एक सुभाषित असं आहे की विद्या ददाती विनयम, विनयाद यती पात्रताम, पात्रतात धनमाप्नोती, धनात धर्मम तव सुखम. अर्थ असा आहे की विद्या माणसाला नम्र बनवते, नम्रतेमुळे पात्रता येत असते आणि पात्रतेमुळे धन मिळते आणि धनामुळे धर्म वाढतो आणि धर्मामुळेच खऱ्या अर्थानं सुख हे प्राप्त होत असतं. मिथुन राशीची सध्याची तरी मानसिक अवस्था कशी असेल? सध्या त्यांचं मन खूप वेगानं चालू आहे, पण त्या मनाला कुठेतरी विश्रांती पाहिजे आणि ती तर मिळत नाहीये ना. विचार जास्त आहेत पण स्पष्टता ही कमी वाटू शकते आणि जबाबदारीचा ताण आणि सगळं मलाच करावं लागेल ही भावना जी आहे ना, ही मिथुन राशीची सध्या वाढत चाललेली आहे. ओव्हर थिंकिंग आणि निर्णयात घाई ही त्यांची मुख्य अडचण ठरेल बरं का. आणि शांतपणा राखला तर बुद्धी तुमचं मोठं शस्त्र ठरणार आहे. मुळात तुमची रासच बुधाची आहे आणि तुम्ही बुद्धिवान आहातच. करिअर आणि नोकरीचा विचार केला तर ह्या काळात तुमच्यावर कामाचा ताण तर नक्कीच वाढेल. कारण की ग्रह अशी स्थिती तयार करत आहेत की लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील आणि जिथे अपेक्षा वाढतात ना, मग तिथे जबाबदाऱ्या आपोआप वाढतात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं ना की कधी कधी कामच संपत नाहीये. पण लक्षात ठेवा, हा ताण म्हणजे दडपण नाही, हा ताण म्हणजे तुमच्यावर ठेवलेला विश्वास आहे. याच काळात महत्वाच्या संधी देखील मिळतील बरं का. कारण जेव्हा माणसावर जबाबदारी येते ना, तेव्हा तर खरी त्याच्या क्षमतेची खरी ओळख होत असते. आणि म्हणूनच फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा या फेब्रुवारीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी असे काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात ना, जे तुमच्या करिअरची दिशा बदलू शकतात आणि ज्यातून तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधीही मिळते. नवीन भूमिका असतील, नवीन कामं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदारी असतील, हे मिळणं हे थोडं तुम्हाला त्रासदायक वाटू शकतं, पण प्रत्यक्षात हीच गोष्ट तुम्हाला पुढच्या स्तरावर घेऊन जाणार आहे. कारण जो माणूस नवीन जबाबदारी शिकवतो ना, तोच पुढे एक चांगला लीडर, चांगला ऍडमिनिस्ट्रेटर, एक चांगला एम्प्लॉय म्हणून मानला जातो. मग वेगवेगळे क्षेत्र असतात,
त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो कोणते कोणते क्षेत्र आहेत ते काम करण्यासाठी हा काळ तर विशेष महत्वाचा आहे. कारण की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमची बुद्धी, विश्लेषण आणि संवाद याची गरज तर असतेच, आणि हेच गुण सध्या तुमच्याकडे अधिक प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे योग्य संधी ओळखली तर तुमची लवकरच प्रगती जी आहे ती शक्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, या काळात वरिष्ठांशी थेट वाद जर तुम्ही घातला किंवा घाईत बोललेले शब्द जे असतात ना, हेच तुमच्या विरोधात वापरले जाऊ शकतात. कारण की ग्रहस्थिती अशी आहे की तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी त्याची मांडणी चुकीची झाली तर त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा नकारात्मक होऊ शकतो. म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींनो थोडा संयम हा ठेवलाच पाहिजे. शांतपणे बोलणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं हेच तर मिथुन राशीचं शस्त्र आहे. कारण की जो व्यक्ती या काळात संयम राखतो तोच पुढे प्रमोशन, मान सन्मान आणि वरिष्ठांचा विश्वास मिळवतो. म्हणून थोडक्यात हा जो काळ आहे तो थोडा कठीण वाटेल, पण हा काळच तुमचं भविष्य मजबूत करणार आहे. काही मिथुन राशीच्या व्यक्ती व्यवसायही करत असतात ना, मग त्या व्यवसायामध्ये नवीन करार होणे, क्लायंट्स किंवा प्रोजेक्ट नवीन मिळण्याची पण शक्यता आहे. आणि तुम्ही पार्टनरशिपमध्ये मात्र पारदर्शकता ठेवली पाहिजे, ट्रान्सपरन्सी ही ठेवलीच पाहिजे. आणि कागदपत्रे आणि अटी ह्या ज्या असतात ना, ह्या पण तुम्ही नीट तपासल्या पाहिजेत. रिस्क घेता येईल, पण तुम्ही लक्षात घ्या बरं का, सट्टेबाजी टाळा, जुगार सदृश्य गोष्टींच्या तुम्ही नादी लागू नका. डिजिटल, ऑनलाईन किंवा टेक्निकल आधारित जे काही व्यवसाय असतात ना, त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर अचानक खर्च येऊ शकतो, कारण की मंगळाचं गोचर अष्टम भावात नव्हतंय. पण अचानक लाभही शक्य आहे, कारण की तोच अष्टमातनं जाणारा मंगळ अचानक लाभही देतो. तर जुनी गुंतवणूक तुमचा फायदा देऊ शकेल बरं का. बचत आणि बजेट जे असतं ना ते मात्र फार महत्वाचं आहे. कर्ज घेण्याआधी नीट विचार करा, कारण की अष्टमातलं मंगळाचं गोचर थोडं तुम्हाला ताण निर्माण करतं. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत असेल तर ती फायदेशीर आहे, तसा तुम्ही विचार करा. नातेसंबंधाचा किंवा कुटुंबाचा विचार केला ना तर तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे गैरसमज होऊ शकतात, जरी तुमचं मन स्वच्छ असलं तरी सुद्धा. त्यामुळे कुटुंबात तुम्ही संवाद वाढवा आणि वेळ द्या कुटुंबाला. जोडीदाराशी सुद्धा संयमानेच तुम्ही बोललं पाहिजे. आणि भावनिक अंतर या काळात वाढू शकतं, कारण मंगळ शुक्र युती आहे ती वाढू देऊ नका. शांत आणि संवादानेच नाती ही मजबूत होत असतात. गैरसमज होणार नाहीत याची मात्र काळजी घ्या. थोड्या तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अपेक्षाही वाढलेल्या असतील, आणि कसं होतं मग अशा वेळी जुने विषय निघतात आणि त्या जुन्या विषयांवरून वाद होत असतो. त्यामुळे तुमच्या बोलण्यात स्पष्टता आणि वागणुकीमध्ये प्रामाणिकपणा हा आवश्यक आहे. घाईत तर निर्णय अजिबात घ्यायचा नाहीयेच आहे. समजूत आणि संवाद जो असतो ना तोच फार महत्वाचा असेल मिथुन राशीसाठी पुढील महिन्यात तरी. आरोग्याचा जर विचार केला ना मिथुन राशीच्या व्यक्तींनो, मानसिक थकवा फक्त तुम्ही कसा घालवता येईल याच्यावरतीच विचार करा. थोडी नर्वस सिस्टीम आपली असते, डोकेदुखी असते, पचन, ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या तुम्ही. आणि स्पष्ट सांगायचं झालं तर स्क्रीन टाइम तुम्ही कमी करा. व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण नियमित चालणं किंवा श्वसनाचे व्यायाम हे करणं तर गरजेचंच असतं. शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षा याचा जर विचार केला ना तर अशा वेळेस काय होतं, अष्टम भावातून जेव्हा ह्या 4 ग्रहांचा गोचर होतो ना त्यावेळेस एकाग्रता थोडी कमी वाटते बरं का. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीच्या जास्तच आहारी जाता. पण योग्य नियोजन जर केलं ना तर चांगले निकाल मात्र तुम्हाला नक्कीच मिळतील. मग टेक्निकल असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आणि या विषयांसाठी विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. त्यामुळे घाई टाळा, सातत्य ठेवा. सामाजिक जीवनाचा जर विचार केला ना तर नक्कीच काय होईल माहितीये का, की नवीन लोकांशी संपर्क वाढेल. काही जुने मित्र सुद्धा तुमच्या पुन्हा संपर्कात येतात आणि नेटवर्किंग मधून त्यांच्या मार्फत तुम्हाला फायदा पण होतो. पण चुकीच्या संगतीपासून मात्र सावध राहा, त्याच्यामुळे तुम्हाला मग त्रास होऊ शकतो. आध्यात्मिक व मानसिक समतोलाचा जर विचार केला ना तर स्वतःकडे पाहण्याची मात्र गरज आहे बरं का. त्यामुळे रोजच्या उपासना, ध्यान, जप ह्या तुमच्यासाठी नेहमी उपयुक्त ठरतील. अंतर्मुखता तुम्हाला योग्य दिशा देईल. त्यामुळे दिवसातनं काही असे ना थोडा तरी वेळ स्वतःसाठी अंतर्मुख होऊन तुम्ही स्वतःला प्रश्न केले पाहिजेत. तुम्ही बुधवारी बुधाचा बीजमंत्र जप करू शकता. आणि रोज 5 मिनिट का असं ना तुमची जी काही सद्गुरूंची उपासना असते, तुमच्या गुरूंची असते, ती तुम्ही करू शकता. आणि हिरव्या रंगाचा मग जास्तीत जास्त वापर केला तरी बुधाचं बळ वाढतं असं म्हणतात. अनावश्यक बोलणं आणि वाद मात्र तुम्ही टाळला पाहिजे बरं का.
अंतिम तुम्हाला एक माझं सांगणं आहे या व्हिडिओच्या शेवटी, हा काळ काही तुमच्यासाठी वेगाचा नाहीये, पण दिशेचा तर नक्की आहे. तुमच्याकडे बुद्धी आहे, पण त्या बुद्धीला थोडी शांतता हवी ना. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही जर संयम ठेवला ना, तर हा काळ तुमच्यासाठी तुम्हाला फारच उंचावर नेण्याचा एक बेस तयार करून देईल. तर मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये एकंदरीत तुमचे एक मानसिक स्वरूप कसं असेल याचं एक विश्लेषण मी या व्हिडिओमधून केलेलं आहे. त्यावरती तुम्ही चिंतन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा एक प्लॅन तयार करा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.